भक्ती अशी आहे की एकांतमध्ये असो लोकांतमध्ये असो तेवढीच भक्ती पाहिजे म्हटलेलं. तरी ज्ञानेश्वर महाराजाच्या 750 वर्ष आज तारखेला जिवंतपणे ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतलेले आहेत. हे जगातलं पहिले असे असणारे जे संत आहेत म्हणलं तर त्यासाठी आपण हातात घेऊन उभं जाऊ देऊ. ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधी सोहळ्यानिमित्त आज जे कीर्तनाचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजाची 750वी समाधी सोहळा आहे. ज्ञानेश्वर महाराजाचा समाधी सोहळा हे पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. आज आळंदीला असणाऱ्या त्या ठिकाणी इतकं भयानक गर्दी आहे की या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंगाने आज आळंदीला येतो म्हणले तिला. तर पहिले आपण ज्ञानेश्वर महाराजाचं जीवन चरित्र बघणार आहोत की कुठं जन्म झालं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी केव्हा समाधी घेतली. तर ज्ञानेश्वर महाराजाचं मूळ गाव आपेगाव, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद. शेकी 1997, इसवी सन 1275 अशा श्रावण महिन्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर महाराज कोण होते. ज्ञानेश्वर महाराज निवर्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई. तर पहिले आपण हे बघूच म्हणलं 3 भाऊ आणि 1 बहीण. हे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर, सोपान काका, मुक्ताबाई हे नसून ईश्वराचे अवतार आहेत म्हणलं. ज्या वेळेस या पृथ्वी तलावर अधर्म माजेल, अधर्माचं रक्षण करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागतो म्हटलं. तेव्हा या पृथ्वी तलावर जेव्हा अधर्म माजलं, देवाधिकाला कोणी मानायला तयार नाही, देवाला कोणी विरोध करू लागलं, तर तेव्हा असणार त्या ठिकाणी देवाची एक बैठक वैकुंठामध्ये झाली. तेव्हा सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महादेवाचा अवतार निवर्तीनाथाचा आहे, विष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराजचा आहे, ब्रह्मदेवाचा सोपान काकाचा आहे आणि आदिमाया शक्ती मुक्ताबाई आदिमाया शक्तीचा अवतार आहे. म्हणून ज्या ठिकाणी ज्या ज्ञानेश्वर महाराजाचं पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी, जेव्हा ज्ञानेश्वर महाराजाचं जन्म जे आपेगावला कसं झालं का नाही आपण हे बघणार आहोत. पहिले ज्ञानेश्वर महाराजचं चरित्र. ज्ञानेश्वर महाराजचे जे वडील जे विठ्ठलपंत होते आणि विठ्ठलपंत ज्या ठिकाणी प्रॉपर
त्या विठ्ठल पंताच्या पोटी ज्ञानेश्वर महाराज जन्माला कसं आले पहिले ते आपण कथा ऐकणार आहोत. ज्या विठ्ठल पंतानं अनेक असे असणारे जे तीर्थयात्रा केले, लहानपणापासून विठ्ठल पंताचा जन्म झाल्या झाल्या विठ्ठल पंतानं तीर्थयात्रा करणं, भजन करणं, पूजन करणं, दानधर्म करणं, हे सर्व कार्य करणं विठ्ठल पंताचं होतं. विठ्ठल पंताचं जेव्हा 8 वर्ष 9 वर्ष वय झालं तेव्हापासून ते भक्तीमध्ये पृथ्वी तलावरील पूर्ण तीर्थयात्रा करायला सुरुवात केली. तीर्थयात्रा करत करत ते असणारे जे आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर तर त्या आळंदीमध्ये आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर असा असणारा जो त्या ठिकाणी त्या सिद्धेश्वराचं असे असणारे जे मंदिर आहे म्हणलं आळंदीला, तिथं दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर सिद्धोपंत विठोबा भक्त होते, तेही असणारे जे दर्शन घ्यायला आले. तेव्हा सिद्धोपंताला रात्रीच्या टाइमला असं स्वप्न पडलं, सिद्धोपंता तुझी मुलगी असणारे त्या विठोबाला कन्यादान कर. तेव्हा सिद्धोपंतानं स्वप्न जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर सकाळी येऊन असणाऱ्या ज्या त्या विठ्ठल पंताला असणाऱ्या विठोबाला बोलले. तेव्हा विठ्ठल पंतानं सांगितलं, बाबा मला स्वप्न पडलेलं नाही, मला स्वप्न दृष्टांत जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी माझं लग्न करून घेणार नाही. तेव्हा संध्याकाळच्या टाइमला असे असणाऱ्या ज्या त्या विठ्ठल पंत म्हणजे विठोबानं झोपले त्यावेळेस त्याला स्वप्न दृष्टांत झालं की सिद्धोपंताची मुलगी तुला कन्यादान म्हणून करणार आहे आणि तुझ्या पोटी असणारा जे भगवान महाविष्णू ब्रह्मविष्णू महेश तुझ्या पोटी अवताराला येणार आहेत म्हणून त्याच्यासाठी तू आणि जगाचा उद्धार करणार आहेत म्हणून तू असणाऱ्याचे लग्न कर म्हणून स्वप्न पडलं. तेव्हा त्या सिद्धोपंतानं जेव्हा या विठोबाला स्वप्न पडलं विठ्ठल पंताला, तेव्हा सर्वजण असे असणाऱ्या त्या ठिकाणी विधिवत प्रमाणे त्याचं लग्न लावले. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्या विठ्ठलानं त्याचं मन संसारामध्ये रमेन असं झालं. फक्त भजन पूजन तीर्थयात्रा करणं, जप करणं, ते अनुष्ठान करणं, प्रवचन करणं, कीर्तन ऐकणं, 6 शास्त्र पुराण 18 पारायण करणं. लग्न तर झालं पण त्याचं मन लग्नामध्ये रमेन असं झालं. तेव्हा त्या विठ्ठल पंतानं आपल्या बायकोला दररोज यायचं आणि म्हणायचं मी संन्यास दीक्षा घेऊ का म्हणायचं. म्हणजे संसारामध्ये मन त्याचं नव्हतं. तेव्हा बायकोनं सांगितलं की बाबा संन्यास दीक्षा घेणं म्हणजे संसार सोडून संन्यास घ्यावा लागणार आहे, त्याला म्हटलेलं आहे संन्यास दीक्षा. तेव्हा असे काही बरेच दिवस गेले. तेव्हा बायकोनं कंटाळून असणारा एक दिवशी सांगितलं की दररोज तुम्ही असे असणार जी किटकिटी मला लावलेली आहे म्हणलं, एक वेळेस तुम्ही असणार संन्यास दीक्षा घ्या म्हणलं. एवढं म्हणल्या त्या विठोबानं लगेच असणाऱ्या त्या ठिकाणी काशीला गेले. काशीला असणाऱ्या त्या ठिकाणी गुरुपदेश देणारे रामानंद स्वामी होते आणि त्या रामानंद स्वामीला असणाऱ्या त्या ठिकाणी दर्शन घेतले आणि रामानंद स्वामीला असे असणाऱ्या त्या ठिकाणी दर्शन घेऊन मला गुरुपदेश द्या असं जेव्हा म्हटले, तेव्हा रामानंद स्वामीनं सांगितलं तुला गुरुपदेश देण्यासाठी तुला मुलं किती आहेत, बायको आहे का, लग्न झाले का. तेव्हा या विठ्ठल पंतानं ठरविलं मी जर याला लग्न झाले म्हणून सांगलो तर हे गुरु असणार गुरुपदेश देणार नाहीत. म्हणून सांगितलं की महाराज गुरुवरे माझं लग्न झालेलं नाही. खोटं सांगलं म्हणून माझं लग्न झालेलं नाही.
तेव्हा रामानंद स्वामींनी त्याला संन्यास दीक्षा दिली. संन्यास दीक्षा दिले. 1 दिवस गेलं, 2 दिवस गेलं, 3 दिवस गेलं, पण इकडं विठ्ठलपंत असणारे जे घरामध्ये दिसायला तयार नाहीत. तेव्हा बायकोला प्रश्न पडला, गेले कुठं? तेव्हा त्या मुलीनं बापाला असणार जे बोलू लागली आणि बापाला सांगितलं की बाबा, बापानं म्हणलं की बाबा काय दोघांचं नवरा बायकोचं भांडण झालंय का झालंय, कसं आहे का नाही. तेव्हा त्या बापाने सांगितलं. ते मुलीनं म्हणलं की एक वेळेस मी संन्यास दीक्षा घेऊ का, संन्यास दीक्षा घेऊ का, म्हणजे मी रागाने संन्यास दीक्षा घ्या म्हणून म्हटलं. आता कुठे गेलात मला माहिती नाही. तेव्हा असे काही महिना 2 महिने गेले. तेव्हा त्या रामानंद स्वामी जे काशीचे जगद्गुरु होते, तर ते रामानंद स्वामीनं तीर्थयात्रा करत करत आणि आळंदीहून असणार ज्या ठिकाणी द्वारकेला जायचं होतं म्हणलं, त्याला तीर्थयात्रा करत एके असणार ज्या ठिकाणी वट्यावर झाडाखाली बसले म्हणलं, वडाच्या पिपळाच्या झाडाखाली बसले. तेव्हा गुरु आले म्हणून आळंदी मधले सर्व, हे 750 वर्षाची गोष्ट आहे. 750 वर्षापूर्वी आळंदी म्हणल्यानंतर पूर्ण जंगल होतं म्हणलं त्या ठिकाणी. आज तिथं वास्तव्य मानवाचं आहे. पहिले पूर्ण जंगल म्हणल्यानंतर वाघ, सिंह, पशु पक्षी राहत होते म्हणलं. तर त्या ठिकाणी ज्या रामानंद स्वामीचे पूजा करण्यासाठी विठ्ठलपंताच्या आईचं नाव रुक्मिणी होतं. ते सर्वजण गावातले बाया गुरुची पूजा करायला आपल्या एक अतिथ आलेले आहेत, एक संत जगद्गुरूची पूजा करण्यासाठी, म्हणून आपण सुद्धा असणार त्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर तेव्हा त्या रुक्मिणीनं जेव्हा दर्शन घेतलं त्या जगद्गुरूचं, तेव्हा त्या जगद्गुरूंनी सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिल्यानंतर त्या रुक्मिणीला हसले. तेव्हा त्या महाराजानं म्हटलं, बाई मी जे बोललो तर तू हसलीस, याचं कारण काय? म्हणलं, माय तू हसण्याचं कारण काय? तेव्हा त्या रुक्मिणीने असं सांगितलं, माझं नवरा असणार जे घर सोडून जाऊन 4 महिने झालं, माझं नवराच जवळ नाही, तर सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव असं तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे. पण ते मला आशीर्वाद, मला लेकरं कसं होतील म्हणून मला हसू आलं. पण ते गुरुनं म्हटले, बाई मी जे शब्द माझं गेलेला आहे ते शब्द वाया जाणार नाही म्हणलं, तुला कंपल्सरी लेकरू होणारच म्हटलं, त्याची काही चिंता करू नको. पूर्ण कहाणी विचारली, काय झालंय, कसं झालंय, का नाही. तेव्हा त्या बाईनं सांगितलं, असं असं आहे, असं दोघांचं नवरा बायकोचं दररोज यायचं, मला संन्यास दीक्षा घ्यायचा आहे, संन्यास दीक्षा घ्यायचा असं म्हणायचं. तेव्हा आम्ही असणार त्या ठिकाणी जावं म्हणून मी रागाने बोललो. म्हणल्यानंतर लगेच रामानंद स्वामीनं त्या रुक्मिणीला आणि तिच्या वडिलाला सोबत घेतले आणि काशीला गेले. आणि काशीला जाऊन त्या ठिकाणी ह्या विठ्ठलाला असणारे जे पंताला बोलिले, अलीकड पहिले बोलून सांगितले, खरोखर सांग तुझं लग्न झाले का नाही म्हणलं. मी जर शाप दिलो तर हे शाप परत येणार नाही म्हणलं, माफ होणार नाही म्हणलं. माझ्यापाशी पहिलं खोटं बोललेलं बोलास, आता बोलायचं नाही म्हणलं. तेव्हा नाईलाजनं सांगलं, माझं लग्न झाले. पहिले बायकोला, सासऱ्याला हे बाजूला ठेवले म्हणजे गुरुना, माझं लग्न झालेलं आहे, पण मी असे असणार ज्या ठिकाणी लग्न झालं नाही म्हणून तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे. मग मला लग्न झाले म्हणून खोटं का बोललास, लग्न झालं नाही म्हणून? तर त्या ठिकाणी एक वेळेस माणूस ग्रस्ताश्रम म्हणजे संसार केल्यानंतर संन्यास दीक्षा त्याला असताना घेता येणार नाही म्हणलं. पण आता संन्यास दीक्षा घेतलेला आहेस, पण आता ग्रस्ताश्रम स्वीकारून संसारच करावा लागणार आहे, ह्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणलं. त्या विठ्ठलपंतानं लगेच असे असणारे जे आळंदीला आली, तेव्हा आळंदीला आल्यानंतर आणि ब्राह्मण वंशामध्ये जन्मलेले होते. ब्राह्मण लोक अरे संन्यासी म्हणून ह्याला वाळीत टाकले आणि गावच्या बाहेर जागा दिली म्हणून राहायला. गावच्या बाहेर वाळीत टाकले, गावाच्या बाहेर झोपडीत राहू लागले.
असे दिवस काही गेल्यानंतर 3 मुलं 1 मुलगी जन्माला आली. निवर्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई. 3 भाऊ 1 बहीण. आतापर्यंत आपण सांगलेले आहोत हे 3 भाऊ ब्रह्म विष्णू महेशाचे अवतार होते. आदिमाया शक्ती मुक्ताबाई आहे म्हणलं. तेव्हा जेव्हा हे मुलं जन्माला आले आणि मुलं काही हळूहळू 7-8 वर्षाचे झाले, मुलं असे असणारे जे 2-3 वर्षाचे झाले आणि झाल्यानंतर ब्राह्मण कुळामध्ये मौजीबंधन करतात म्हणलं मुलाचं. तेव्हा त्या ब्राह्मण लोकांना ह्या ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि निवर्तीनाथाचं मौजीबंधनच करायला तयार नाही म्हणलं. कारण हे संसार करून असणारं संन्यास दीक्षा घेतलेला आहे. हे संन्यासाचे कार्टे म्हणून सर्व लोक वाळीत टाकले. तेव्हा वाळीत टाकल्यानंतर आणि पहिल्याच्या काळामध्ये त्या 750 वर्षापूर्वी जे ज्ञानेश्वर महाराजचं काळ होतं तेव्हा त्या ब्राह्मणांना कोणी काही चुकलं तर निर्णय द्यायचं काम पैठणला होतं म्हणून. त्या विठ्ठलानं लगेच असे असणार जे पैठणला गेले. ज्ञानेश्वर महाराज, निवर्तीनाथ सर्व पैठणला गेले. पैठणामध्ये त्या पैठण मधल्या महाराजानं सर्व शास्त्र धुंडाळून पाहिलं. म्हणलं ह्याला काहीतरी संन्यासाचे मुलं म्हणून त्याला जातीमध्ये घेण्यासाठी काही मार्ग आहे का. तेव्हा खूप शास्त्राचा अभ्यास केले. शेवटी त्या ब्राह्मणाला असा आदेश दिला की देहांत प्रश्चित म्हणजे जिवंतपणी जल समाधी. हे नवरा बायकोनं जर जिवंतपणी जल समाधी पाण्यामध्ये बुडून जर मृत्युमुखी पडले तरच ह्या लेकरांना ब्राह्मण लोक जातीमध्ये घेतील. तोपर्यंत काहीच नाही म्हटले. तेव्हा विठ्ठल पंतानं घरी आले आणि घरी आल्यानंतर ज्या विठ्ठल पंतानं बायकोनं विचारलं की काही न्याय मिळालेला आहे का. तेव्हा असणार ज्या ठिकाणी त्या विठ्ठल पंतानं बायकोला सांगितलेलं की आपल्याला न्याय मिळालेला आहे. असं न्याय मिळालेला आहे की आपल्याला देहांत प्रायश्चित म्हणजे जिवंतपणे असणार जे समाधी घ्यावं लागणार आहे. तेव्हा आपल्या लेकराचं कल्याण होणार आहे आणि आपल्या लेकराला असणार जे वाळीत टाकलेलं जातीमध्ये घेणार आहेत. तेव्हा त्या रुक्मिणीनं म्हटली देहांत प्रायश्चित आपलं गेल्याला हरकत नाही पण आपल्या लेकराच तर कल्याण होणार आहे हे समजून तेव्हा असणार त्या ठिकाणी त्या रुक्मिणीनं विठ्ठलानं नवरा बायकोनं अलीकट ठरविले. आज जेवण लेकरायला घालायचं आणि संध्याकाळी झोपायचं. झोपता वेळेस ते निवर्तीनाथाच्या उशाला पत्र लिहून ठेवायचं की आम्ही देहांत प्रायश्चित देत आहोत. निवर्तीनाथा तूच ह्या लेकराचा सांभाळ कर. ज्ञानेश्वर महाराजाला मध्ये लिहिले की ज्ञानेश्वरा माझी आई असणार जे त्या मुक्ताबाईची आई म्हणजे तूच म्हणलं. ज्या मुक्ताबाईनं ज्या आईजवळ झोपत होती तर एक हात आईच्या पाठीखाली एक हात आईच्या असणार जे पोटावर ठेवून त्या मुक्ताबाईनं झोपत होती म्हणलं. तेव्हा रात्रीचे 1-2 वाजलेले. तेव्हा त्या रुक्मिणीनं विठ्ठलानं उठले आणि उठल्यानंतर पहिले निवर्तीनाथाकडे गेले. त्याला असणारे जे झोपीमध्ये मुक्का दिले आणि त्या मुक्ताबाईला असे असणारे ज्या ठिकाणी त्या आईनं मुक्का दिले आणि देऊन असणाऱ्या ज्या ठिकाणी आपण जल समाधी घेण्यासाठी दोघं नवरा बायको गेले आणि जल समाधी घेतले. आणि इकडे असणारा सकाळ झाली. सकाळी उठल्यानंतर निवर्तीनाथाच्या डोक्याच्या उशाला पत्र दिसलं
पण त्या ठिकाणी आई वडील दिसले नाहीत. तेव्हा त्या मुक्ताबाईनं रडायला सुरुवात केली की माझी आई कुठे गेली, दादा माझी आई कुठे गेली, मग सांग म्हणले. तर त्या निवर्तीनाथानं, सोपान काकानं, ज्ञानेश्वर महाराजानं, मुक्ताबाईनं 3 दिवस पूर्ण शोध घेतलं. निवर्तनाथाला तर पत्र लिहिलं होतं, माहिती होतं, पण निवर्तनाथाने सांगितलं की बाबा आई आपल्याला भेटल, मुक्ते तू घाबरू नको म्हणलं. असे बरंच 2-3 दिवस गेल्यानंतर जेवायला काही बरोबर का जेवण जाते का म्हणलं, आपले आई वडीलच नाहीत. तर तेव्हा त्या मुक्तेला भयानक असणारी भूक लागली आणि भूक लागल्यानंतर त्या मुक्ताबाईनं दादा मला जेवायला काहीतरी पाहिजे म्हटलं. जेवायला तर घरी काही नाही म्हटलं. आणि गावामध्ये जर भिक्षा मागायला गेल्यानंतर लोक असणार जे झोळीमध्ये अन्नदान वाढायचं माती दगड टाकू लागले, म्हणजे कारण संन्याशाची कार्टी म्हणू लागली. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजाला ज्या ठिकाणी मांडे खायची आवड निर्माण झाली तेव्हा सांगितलं मुक्ताई आज मला मांडे खायचं आहे. तर त्या 750 वर्षापूर्वी खापराचं तवा होतं म्हणून, घरी तर तवा नव्हतं. मग त्या मुक्ताईनं तवा आणण्यासाठी कुंभाराच्या घरी गेली. कुंभाराच्या घरी गेल्यानंतर त्या कुंभाराच्या बाईनं तवा दिलं, पण ते एक विसोबा नावाचा एक असे असणारा जो ब्राह्मण होता, आणि त्या विसोबा जे खेचर, नंतर त्याचं नाव विसोबा खेचर कसं पडलं आपण बघूत म्हणलं, पुढे ऐकूत म्हणलं. तर त्या ठिकाणी त्या मुक्ताबाईचं घोड्यावर बसून येऊ लागला होता. मुक्ताबाईचं हातामध्ये जे खापराचं जे तवा होतं, मुक्ताबाईला लात मारल्या मारल्या ते तवा, मुक्ताबाई खाली पडली, रडू लागली आणि तवा फुटून असं असणारं जे चुरा झालं. तेव्हा रडायला सुरुवात केली, काका असं लात मारू नका, माझ्या भावाला असे असणारं जे आज जेव घालायचं आहे म्हणत मुक्ताबाई रडायला सुरुवात केली. रडत रडत जेव्हा असणार ज्या ठिकाणी मुक्ताबाईनं आपल्या घराला आली तेव्हा निवर्तीनाथाने म्हणलं, मुक्ताई तुला रडायला काय झालेलं आहे, मला सांग. तेव्हा काय झालं नाही म्हणलं, नाही नाही मला सांगच. तेव्हा निवर्तीनाथाला मुक्ताबाईनं सांगू लागली की मला असणारं जे तवा आणण्यासाठी ज्या कुंभाराच्या घरी गेलो तर ते विसोबा काकानं मला लात मारलं आणि ते तवा खाली फुटून गेलं. माझ्या ज्ञानदाला तर आज असणारं जेवण करायचंय, पोळ्या आणि चपाती मांडे करायचे आहेत म्हणलं, ते त्यासाठी मला असणारं जे दुःख सणवण्या गेले, दादा कसं करावं का नाही. निवर्तनाथानं म्हणलं की बाबा एक खापराचं तव माझ्याने तर अन्न होईना म्हणलं. आता निवर्तीनाथाला थोडं रडू आलं. निवर्तीनाथाला 2 वेळेस रडू आलं म्हणलं. ज्ञानेश्वर महाराज समाधी घेता वेळेस आणि या बहिणीचं दुःख ऐकायला वेळेस म्हणलं. जेव्हा असणार त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या बहिणीला पाहिलं रडता वेळेस, तर बहिणीकडे लक्ष गेलं. तेव्हा सांगितलं, मुक्ते काय झालं म्हणलं, काय रडायला सुरुवात केली आहेस. तेव्हा दादा तुम्ही असणार जे मांडे खातो म्हणून सांगितलेलं आहे, मी खापर तवा आणण्यासाठी खापराचं ज्या ठिकाणी गेलो तर त्या विसोबा काकानं मला लात मारलंय आणि तवा माझं फुटून गेलंय, आता तुम्हाला जेवण कसं बनवू म्हणलं. म्हणून त्या एवढं शब्द ऐकल्या ज्ञानेश्वर महाराजाला भयानक राग आला. ज्ञानेश्वर महाराजानं पृथ्वीला मातेला नमन केले. पृथ्वी मातेला नमन करून पाया पडले आणि दोन्ही हात खाली ठेवून असणारे जे वर वाकले आणि पाठ लाल बुंद झाली आणि मुक्तेला सांगितलं की तू असणार याच्यावर स्वयंपाक कर म्हणलं. त्या मुक्तेनं असं असणार लगेच असणाऱ्यावर स्वयंपाक केलं. दादा तुझी पाठ एवढी लाल झालेली आहे म्हणून जेव्हा हात लावलं तर पाठ पूर्ण थंड झाली म्हणलं. तेव्हा असणार त्या ठिकाणी येऊन जेव्हा जेवू लागले म्हणलं, सोपान काका, निवर्तीनाथ असे असणारे जे ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई
त्या विसोबा काकांना खिडकीतून बघू लागलं, म्हणलं काय काय करू लागलेत का नाही, ती मुलगी कसं आले का नाही म्हणून. तेव्हा असणार ज्या ठिकाणी पळत पळत आलं आणि ते उष्ट असणारे काढून घेतलं आणि सांगितलं की असणार ज्या ठिकाणी मला क्षमा करा म्हणलं. तेव्हा असणार ज्ञानेश्वर महाराज म्हणलं, अरे तू खेचर आहेस का म्हणलं. म्हणून त्याचं तेव्हापासून नाव विसोबा खेचर पडलं. म्हणून या ज्ञानेश्वर महाराजांना वयाच्या 5व्या वर्षी रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानदेव माझा. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 5व्या वर्षी रेड्याच्या मुखी वेद बोलविले आणि असे असणाऱ्या ज्या वयाच्या असे असणाऱ्या ज्या 10व्या वर्षी असणाऱ्या ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीची रचना केली, अमरात्वानुभव ग्रंथ केले आणि 16व्या वर्षी असं असणाऱ्या त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं काम करू लागले आणि वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी जिवंतपणे असणाऱ्या ज्या ठिकाणी आळंदीला असणारं जे समाधी घेतली. ज्या पैठणच्या लोकांना या ज्ञानेश्वर महाराजांना पुन्हा पैठणला गेले, ज्ञानेश्वर महाराज, निवर्तीनाथ, सोपान काका, तर पैठणच्या लोकांना विचारले, बाबा आम्हाला हे आमच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित दिलं तरी सुद्धा हे ब्राह्मण लोक आम्हाला वाळीतच टाकलेले आहेत, आम्हाला न्याय देण्यासाठी काय आहे का. तेव्हा ब्राह्मणांना सांगितलं की तुम्ही असे असणार जे पशु साप सर्वाला प्रेमाने वागा म्हणलं, समान दृष्टीने पाहिलं तर तुम्हाला न्याय आहे म्हणलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांना असं पैठण मध्ये चालले होते रस्त्यानं, तर त्या ब्राह्मणानं टिंगल करू लागले, अरे तुझं ज्ञानदेव नाव कोण ठेवले म्हणलं, अरे तुला ज्ञान प्राप्त झाले का म्हणलं. ज्ञानदेव ठेवला, संन्यासाची कार्टी तुम्ही आमच्या ब्राह्मणांना कुळाला बट्टा लावून ठेवल्या म्हणलं. तेव्हा म्हणलं, अरे पुढून एक हलगट येत होतं रेडा, अरे या रेड्याचं बी नाव ज्ञानदेव आहे, मग ते रेडा वेद बोलेल का सांग म्हणलं. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणले, देव मानवामध्ये आहे, पशुमध्ये आहे आणि सर्वामध्येच आहे म्हणलं, त्यासाठी त्याची कृपा झाला तर रेड्या असणारा वेद बोलतो म्हणलं, काही असे असणाऱ्या या ठिकाणी काही हरकत नाही म्हणलं. तेव्हा त्या एका ब्राह्मणानं ज्ञानेश्वर महाराजाला चापकानी मारलं. तेव्हा वळा असणाऱ्या ज्या ठिकाणी त्या रेड्याला मारल्यानंतर वळा ज्ञानेश्वर महाराजच्या अंगावर उठली आणि तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा रेड्याच्या डोक्यावर हात ठेवले तर तेव्हा रेडा वेद बोलायला सुरू केलं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. तेव्हा असणार त्या ठिकाणी त्या पैठणमधल्या लोकांनी म्हटलं, अरे बापरे, हे लहानसहान असणारं मानव नसून हे देवाचे अवतार आहेत, रेड्याच्या मुखी वेद बोललेला आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या ब्राह्मणांना असणाऱ्या ज्या ठिकाणी शुद्धीपत्र दिले आणि ज्ञानेश्वर महाराज ते आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर जो रेडा होता, रेडा असणारा आळंदीला आल्यावर तो स्वर्गवासी झाला. म्हणून त्या ठिकाणी त्या ज्ञानेश्वर महाराजानं त्या ठिकाणी समाधी बांधली आणि त्याला शेंदूर लावले आणि त्याला नाव असणारे म्हसोबा म्हणून पडलं. आज गेलं तर बी आपण त्या ठिकाणी आहे म्हणून. तर ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजाचं वर्ष 22व्या वर्षी आल्यानंतर निवर्तीनाथाला म्हणले, निवर्तीनाथा बंधुराज, माझं अवतार कार्य आता संपलेलं आहे, मी जिवंतपणे समाधी घेणार आहे. ज्ञानेश्वर महाराजाचे गुरु कोण होते? निवर्तीनाथ होते. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गैनी प्रती, गैनी प्रसादे निवर्ती दातारे ज्ञानदेवासार चोजविले. आपल्या संप्रदायाची अशी निर्मिती झालेली आहे. एक वेळेस भगवान श्री शंकरानं क्षीरसागरामध्ये पार्वती सोबत असे असणारे जे काही गोष्टी बोलू लागले होते, तेव्हा एकसारखं राम 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 नाम स्मरण करू लागले होते. तेव्हा त्या पार्वतीनं महादेवाला विचारले की अशा महादेवा, सर्वात श्रेष्ठ देव तुम्ही आहो, तर तुम्ही श्रेष्ठ असताना राम 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 कोण्या देवाचं कुणाचं नाम जप करू लागले, हे राम म्हणणार तुमच्यापेक्षा मोठा आहे का? तेव्हा सांगू लागले की एकांत मध्ये तुझ्या गुह्य सांगावं लागते, तू ऐक म्हणलं. तेव्हा एकांत मध्ये राम काय हे सांगायला सुरुवात केली. तर त्या पार्वतीला झोप लागली. झोप लागल्यानंतर ज्या पाण्यामध्ये माशी गर्भिणी होती ते शब्द ऐकली आणि ते गर्भ ठरलं आणि गर्भ ठरल्यानंतर
त्याच्यापासून असणारं ज्या ठिकाणी मुलाचं जन्म झालं त्याचं नाव मच्छिंद्रनाथ ठेवण्यात आलं. मच्छिंद्रनाथांना 8 वर्ष झाले. 8 वर्ष 7-8 वर्ष झाल्यानंतर मच्छिंद्रनाथांना तीर्थयात्रा करीत चालले आणि तीर्थयात्रा करत जात जात असं असणाऱ्या ज्या ठिकाणी मच्छिंद्रनाथानं भिक्षा मागायचं, पुन्हा तीर्थयात्रा करत जायचं, असं मच्छिंद्रनाथाचा मुख्य काम होतं. तेव्हा मच्छिंद्रनाथानं एका संप्रदायाची निर्मिती कशी झाली आपण हे सांगू लागलेत म्हणून. आणि त्या मच्छिंद्रनाथानं यात्रा करीत करीत एका सावकाराच्या घरी गेले आणि सावकाराच्या घरी गेल्यानंतर त्या मोठे एक सावकार होते. सावकारीला असे असणारे सावकाराला मूल नव्हतं. तेव्हा त्या बाईनं सांगितलं की महाराज मला मूल बाळ काही नाही, तुमचं काही आशीर्वाद असेल तर मला द्या. तेव्हा मच्छिंद्रनाथानं एक भस्म दिलं आणि बाईला सांगलं की हे भस्म तुम्ही पाण्यामध्ये टाकून बाई पी आणि तुला असणार जे लेकरू होणार म्हणलं. तेव्हा मच्छिंद्रनाथानं निघून गेले आणि त्या सावकारीणबाई आपल्या मैत्रिणीला गावातल्या बोलविली आणि काही आपल्या मैत्रिणीला बोलून चर्चा करू लागली. बाबा ह्या मच्छिंद्रनाथानं मला भस्म दिलेला आहे, पण तो महाराज कुठला का नाही माझी ओळख नाही. हे भस्म पिऊ की नको, भस्म पिल्याने मला खरोखर मुलगा होणार आहे का. तेव्हा त्या बायानं मैत्रिणीनं सांगितलं असे गोसाई असे कानफाडे खूप रोज एकले येतात, त्याच्यावर विश्वास ठेवू नको बाई. तू जर भस्म टाकून जर पिलीस ते आहे ते दिवसभर कुत्र बनवितात आणि रात्री आहे ते बायको म्हणून संसार करतात, म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका म्हणल्यानंतर ते बाई भस्म दिलेलं सावकाराची पत्नी चुलीमध्ये टाकली आणि चुलीमध्ये असणारं जे राख आहे ते भरून आहे ते उकंडायला टाकून दिले. 12 वर्षाच्या नंतर मच्छिंद्रनाथानं त्या ठिकाणी लगेच असणारं जे घरी त्याच घरी आले. त्या बाईनं ओळखलं की 12 वर्षाच्या नंतर जे महाराज होते तेच आलेले आहेत. तेव्हा त्या महाराजानं मच्छिंद्रनाथानं त्या बाईला सांगितलं माऊली मी तुम्हाला आशीर्वाद दिलेला मुलगा कुठं आहे त्याला बोलवा म्हणलं. तेव्हा त्या ठिकाणी त्या माऊलीनं सांगितलं महाराज माझी चुका झाली, क्षमा करा. मी जे भस्म तुम्ही दिले मी भस्म पिलो नाही, मी त्या चुलीमध्ये टाकलो आणि राग कुठं टाकलीस म्हणलं, उकंड्यात टाकलो, ते जागा दाखव म्हणलं. तेव्हा त्या बाईनं जे उकंडा दाखवली तेव्हा त्या मच्छिंद्रनाथानं अलग म्हणतात की बोला गुरु काय आदेश म्हणून मधून आवाज आला. तेव्हा त्या मच्छिंद्रनाथानं त्या ठिकाणी असं असणार ज्या ठिकाणी त्या उकंडा उकरायला लावले. उकरायला लावल्यानंतर उकंडा उकरल्यानंतर त्याच्यामधून असे असणार एक 12 वर्षाचा दिव्य मुलगा जन्माला आला आणि त्या मुलाचं जन्म उकंड्यात झालं म्हणून त्याचं नाव मच्छिंद्रनाथानं गोरखनाथ ठेवलं. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षवळला गहिनी प्रती. तर त्या ठिकाणी त्या गोरक्षनाथानं लगेच मच्छिंद्रनाथानं गोरक्षनाथाला घेतलं, निघून गेले म्हणलं. आणि इकडे सावकारणबाई परेशान झाली म्हणलं. आणि काही पुढे गेल्यानंतर त्या गोरक्षनाथानं मच्छिंद्रनाथाला म्हणलं की मला तारक उपदेश गुरु मंत्र काहीतरी द्या म्हटलं. तेव्हा त्या मच्छिंद्रनाथानं म्हणलं गुरुनं शिष्याला उपदेश देण्यासाठी शिष्याची काहीतरी परीक्षा पाहावं लागणार आहे म्हणलं. शाळेत गेल्या गेल्या एका दिवशी विद्या मिळते का, तसं तुझी परीक्षा मी पाहिपर्यंत तुला कोणताच गुरु उपदेश देणार नाही असं मच्छिंद्रनाथानं गोरक्षनाथाला म्हटले. तेव्हा त्या मच्छिंद्रनाथानं गोरक्षनाथाला सांगितलं मला भूक लागलेली आहे, तू जाऊन असणार या ठिकाणी गावात भिक्षा मागून काहीतरी आण, मी इथं बसतो म्हणले. मच्छिंद्रनाथानं त्या गोरक्षनाथानं भिक्षा मागून आणलं. एका माऊलीच्या घरी गेले, ते वडी बनलेले होते, ते वडे आणून आणि दिले. ते वडे त्या गुरुला फार आवडले. तेव्हा त्या गुरुनं सांगितलं की मला आज हे वडे आवडलेले आहेत, उद्या बी असेच वडे आणून दे. तेव्हा त्या गोरक्षनाथानं वडे आणण्यासाठी असंच त्या माऊलीच्या घरी गेले. माऊलीनं म्हणलं असले रोज तुम्हासारखी बक्कळ येतात म्हणलं, रोजचे वडे कुठं रोज देतात का म्हणलं महाराज. काय म्हणलं जसं देवला तसं तुम्ही मागूच लागल्यावर म्हणलं, मला काय मतलब आहे का म्हणलं.
कशाचे वडे का नाही म्हणलं, तुम्हाला वडेच देतो, जर तुझी गुरुवर जर खरी भक्ती असेल तर मला एक डोळा काढून दे म्हणलं. तर लगेच असणार एक डोळा काढलं, हातात ठेवलं. तेव्हा ती बाई घाबरली. अरे बापरे म्हणलं. तेव्हा असणार त्या बाईनं सांगितलं, महाराज माफ करा, कुणाला सांगा नका, तुम्हाला नवीन वडे करून देतो. म्हणून लगेच दस्ती बांधलं डोळ्याला, आणि दस्ती बांधून त्या ठिकाणी असे असणार ज्या ठिकाणी त्या आपल्या गुरु पुढे वडे आणून दिले. गुरुनं म्हणलं, बाबा डोळ्याला काय झालंय, झालेलं प्रकार सांगितलं. गुरुनं म्हणलं, हे डोळा मला दे. ते बी डोळा काढून दिला. तेव्हा असणार ज्या ठिकाणी त्या गोरक्षनाथानं, मच्छिंद्रनाथानं तेव्हा गोरक्षनाथाला उपदेश केला. अरे बापरे म्हणलं, आपलं शिष्य परीक्षामध्ये पास झालेला आहे. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळाला गहिनी प्रती. गोरक्षनाथानं गहिनी प्रसादाला गुरुबोध दिलं. गहिनी प्रसादानं निवर्तीनाथांना दिलं. निवर्तीनाथानं ज्ञानेश्वर महाराजाला दिलं. अशी आपली विष्णू संप्रदायाची निर्मिती झालेली आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटली. महादेवापासून आपल्या विष्णू संप्रदायाची निर्मिती झाली. आणि तेव्हा त्या ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा निवर्तीनाथाला बोलायला सुरुवात केले की अशा असणार ज्या मला असणार जे संजीवन समाधी जिवंतपणे घेण्यासाठी आज्ञा द्या, तेव्हा निवर्तीनाथानं विचार केले. म्हणलं वयाच्या 22व्या वर्षी समाधी जिवंतपणे कसं देवावं का नाही विचार करू लागले. तेव्हा समाधीचं घेण्याचं ठरलं. म्हणलं कार्तिक असे असणार जे त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराज जिवंतपणे आळंदीला समाधी घेणार. एवढं सर्वात वारकऱ्याला, सर्व संत लोकांना, सर्वाला माहिती होऊन गेलं. तेव्हा सर्व वारकरी लोक, संत लोक तारीख ठरली म्हणून त्या ठिकाणी दशमीला, एकादशीला आळंदीमध्ये आले. म्हणून सांगितलं, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धाचा सिद्ध भेट मिळा, 80 सुख 16 स्वर्गी नाही. आळंदी एवढं पुण्य पवित्र गाव आहे की स्वर्गामध्ये सुद्धा सुख नाही म्हणलं. म्हणून या आळंदीला एवढं पुण्य गाव आहे म्हणलं. महादेवानं पार्वतीनं जेव्हा विमानानं जात होते तर त्या ठिकाणी हजारो वर्ष देवाने या ठिकाणी समाधी घेतलेलं होतं. तर त्या ठिकाणी उतरून असणार साष्टांग नमस्कार महादेवाने घातले म्हणलं. तिथं पार्वतीने म्हणलं, काय आहे म्हणलं महादेवा, कुठं बकळ गेल्यावर इथं काय नमस्कार घातल्या म्हणलं ह्या जागेला. 750 वर्षपूर्वी म्हणजे नुसतं जंगल म्हणलं, वाघ सिंह पशु पक्षी सर्वच म्हणलं. तर तेव्हा असणार महादेवानं सांगितलं की विष्णूनं ज्या वेळेस पृथ्वी तलावर अधर्म वाजेल सौधर्माचं रक्षण करण्यासाठी विष्णूनं ज्ञानेश्वर म्हणून अवताराला आलेले आहेत आणि ज्ञानेश्वर मला जिवंतपणे समाधी घेणार आहेत, म्हणून मी इथं लोटांगण घातलो म्हणून. म्हणून तेव्हा त्या ठिकाणी सर्वाला कळालं. मग द्वादशीला, दशमीला सर्वजण आले. आणि इकडं असे असणारे ज्या ठिकाणी पांडुरंगानं सुद्धा त्या ठिकाणी आले. आणि मुक्ताबाईनं रडायला सुरुवात केली आहे की दादा, आईच्या माघारी तू होतास, पण आता तू माझी माऊली चाललेला आहेस, मी कसं करू दादा, तुम्ही जिवंतपणे समाधी घेऊ लागलेला आहे. म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला. म्हणे मुक्ताबाई
तेव्हा असणार म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला, समाधी घेताना हात थरथरला. त्या ठिकाणी परमान योग्य पद्धतीने असे असणार, ज्या ठिकाणी रामदास असणार, ज्या ठिकाणी धरलेला आहे म्हणलं. ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताबाई रडता वेळेस असणार, ज्या ठिकाणी हात असणार जे थरथर झालं म्हणलं. तेव्हा ज्या पंढरपुराहून पांडुरंगानं ज्ञानेश्वर महाराज समाधी घेता वेळेस आले. पंढरपुरावरून पांडुरंग आणि रुक्मिणी आले आणि समाधी घेता वेळेस समाधी कुठे घेतले, ज्या ठिकाणी ज्या सिद्धेश्वर मंदिराच्या पुढे जे नंदी आहे, नंदीचं असणारं जे बाजूला एक दगड आहे, ते दगड काढले आणि दगड काढून एक हात असणारं जे निवर्तीनाथानं धरलं, एक हात पांडुरंगानं धरलं आणि ज्ञानेश्वर महाराजाला जेव्हा जिवंतपणे समाधी घेतायला जाता वेळेस निवर्तनाथानं रडायला सुरुवात केलं, पांडुरंगानं सुद्धा रडायला सुरुवात केलं. ज्या ज्ञानेश्वर महाराजाचे बंधू रडू लागले, बहीण रडू लागले, ते काही कोणी असणारे जे भावकीतले रडू लागले, पाहुणे रडू लागले, काही मोठी गोष्ट नाही. पण जगाचा जगदवंदित जगद्गुरु पांडुरंगच रडू लागलेला आहे. तर आता त्याचं देवा पंढरीनाथा, देवा पंढरीनाथा, देवा पंढरीनाथा, द्यावे आता. तर त्या ठिकाणी त्या पांडुरंगानं रडू लागलं. तेव्हा रुक्मिणीनं म्हणायला सुरुवात केलं, देवा हे सर्व रडू लागले, पण तू रडल्यामुळे मला आश्चर्य वाटू लागले. म्हणलं तू का रडू लागलास? म्हणलं तुझं काही असणार सोयरा आहे, तुझं काही असणार जवळ आहे काय? म्हणलं तुझ्या का भावकीतलं आहे? तेव्हा त्या पांडुरंगानं सांगितलं की ज्ञानेश्वर असा असणारा जो भक्त आहे, असा ज्ञानेश्वर एवढा भक्त श्रेष्ठ कोणी नाही. काही वेळ गेल्यानंतर घंट्याच्या बाद रुक्मिणीने रडायला सुरुवात केली. तेव्हा पांडुरंगानं म्हटलं, रुक्मिणी मला सांगू लागली होतीस की ज्ञानेश्वर महाराज समाधी घेता वेळेस असणार जे रडू नको, तू का रडू लागलीस? म्हटलं. तेव्हा पांडुरंगानं सांगितलं, रुक्मिणीनं सांगितले, देवा मला या ज्ञानेश्वर महाराज समाधी घेत आहेत म्हणून रडू येत नाही, तर हिच्या आईनं अशा किती सुंदर मुलाला जन्म दिलाय, ती आई किती भाग्यवान असेल, ती आई किती पुण्यवान असेल म्हणून मला रडू येऊ लागलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना ज्या ठिकाणी आपल्या अवतार कार्यामध्ये ज्ञानेश्वरी लिहिलं, अमृतानुभव लिहिले, हरिपाठ लिहिले आणि अशा असणार ज्या ठिकाणी पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांना असणार ज्या ठिकाणी समाधीला गेल्यानंतर पुढे ज्ञानेश्वरी ठेवले. ज्ञानेश्वर महाराजच्या पुढे
ज्ञानेश्वरी ठेवून आणि समाजाची जागा म्हणून एक ज्ञानेश्वर महाराजांना समाधीची जागा म्हणून एक असे असणारे जे वाळलं लाकूड असणारं रोवून ठेवले आणि त्या वाळल्या लाकडाला पानं फुटले आणि त्याच ना झाड या 1000 वर्ष आहे ते झाड 750 वर्षापासून आजपर्यंत आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतलेली खून म्हणून एक वाळलं लाकूड ठेवलेलं होतं आणि त्या 1000 वर्षाचं ज्याचं दर्शन घेतलं त्याला ज्ञान प्राप्त होतं. त्याला ज्ञानेश्वर महाराजाचं दर्शन घेतलेलं पुण्य लाभते. आजपर्यंत आहे म्हणलं 750 वर्षापासून. म्हणून ह्या ज्ञानेश्वर महाराजांना ज्या ठिकाणी असणार जे नामदेवानं जे असणार जे समाधीचं दगड लावल्यानंतर नामदेवाला रडू कोसळलं. सर्व देव रडायला सुरुवात केली. तेव्हा मुक्ताबाईनं रडायला सुरुवात केली. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा जिवंत समाधी घेतली तेव्हा अशा ज्ञानेश्वर महाराजाचं ज्या ज्ञानेश्वर महाराजांना 750 वर्षापूर्वी झोळीमध्ये माती टाकले त्याच ज्ञानेश्वर महाराजच्या नावावर हजारो लोक दानधर्म करत आहेत. म्हणून ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालाशे कळस आणि त्या इंद्रायणी नदी जवळ जे ज्ञानेश्वर महाराज समाधी घेत आहेत म्हणून हजारो नद्या येऊन दर्शन करायला सुरुवात केली. म्हणून 84 सिद्धाचा शुद्ध भेट मिळा आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे ना सिद्धेश्वर 84 सिद्धाचा शुद्ध भेट मिळा 80 सुख 16 स्वर्गी नाही स्वर्गामध्ये सुख नाही एवढं पुण्यभूमी पवित्र आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर एवढं ज्ञानेश्वर महाराजच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून त्या ठिकाणी असणार ज्या ठिकाणी त्या ज्ञानेश्वर महाराजांना ज्या समाधी असे असणार घेतले आणि तिथे इंद्रायणी नदीच्या हजारो तीर्थयात्रा ते दर्शन घ्यायला आले म्हणून आणि असं समाधी सोहळा ज्या आळंदीमध्ये आणतो नात उत्साह होतो म्हणलं त्याचं उत्साहाचं किती कमी केले तर अवतार आहे. म्हणून ज्या ज्या वेळेस या पृथ्वीतलावर अधर्म माजेल अधर्माचा नाश करून सौधर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंतांना अवतार घेतो. यदा यदा ही धर्मशे ग्लानिबरोबर होती भारत अभियुत अन्यम्य धर्मशे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून त्या ज्ञानेश्वर महाराजांना ज्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर नसून ते विष्णूचा अवतार आहेत म्हणजे आपण पहिले सांगलेलंच होतं. तर असे असणार ज्या ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वर महाराजचं चरित्र जे पांडुरंगानं जसं बुद्धी दिलं माऊलीनं जसं बुद्धी दिलं त्यांना आपण सांगलेले आहोत. 5-10 मिनिटांमध्ये कीर्तनाला असणारं जे आपलं हे झाल्यानंतर आपण करणार आहोत विठ्ठला 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 आळंदी आळंदी गाव पुण्यभूमी
जेव्हा असणार ज्ञानेश्वर महाराजांची जेव्हा समाधी सोहळा 1972 ला अंधश्रद्धा निर्मूलनचे लोक पुण्यामधले काही कार्यकर्ते होते, तर त्या कार्यकर्त्यांना असं ठरविलं की अंधश्रद्धा निर्मूलन लोक देव नाही म्हणतात म्हणून त्या समाधीला विरोध केले. विरोध करून त्या ठिकाणी समाधी उघडण्याचा प्रयत्न केले. म्हणजे देव नाही लोक वेडे आहेत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज समाधी जिवंतपणे एका 22 वर्षात घेते का, आणि या ठिकाणी पाया पडायला येतात, हे अंधश्रद्धा आहे, वेळ आपलं वाया घाललेले आहेत, पैसे वाया घाललेले आहेत, असं म्हणून त्या अंधश्रद्धा निर्मूलन लोकांना ज्या ठिकाणी असणार, ज्या ठिकाणी सरकारचा प्रस्ताव पाठवून असणार, ज्या ठिकाणी त्या मंदिराचं असणार, ज्या ठिकाणी विश्वस्त जे अध्यक्ष आहे त्याला असणं परवानगी मागितलं की आम्ही समाधी उघडून बघतो म्हणून. तवाचे मामासाहेब दांडेकर होते. तेव्हा मामासाहेब दांडेकरांना दिल्ली सरकारमध्ये एक असे असणार जे शास्त्रज्ञ जे विज्ञानाचे प्रत्यक्ष त्याला जाऊन भेटले आणि एकांतमध्ये बोलले की मामासाहेब दांडेकरांना नाईलाज झालं म्हटलं सर्व, आणि या भारतामधले सर्व लोक असणार ज्या त्या ठिकाणी असणार जे माऊलीचं असणार, ज्या ठिकाणी हे माऊलीचं असणार, ज्या ठिकाणी असणार जे दगड काढून जिवंत समाधीचं असणार जे शोध घेणारे कोण म्हणून लोक हजारो लोक लाखो लोक आळंदीला असणार येऊन उभारले. सरकारला प्रश्न पडला काय करावं म्हणून, आम्ही उघडून देणार नाही मुळे. तेव्हा असणार ज्या ठिकाणी मामासाहेब दांडेकरांनं त्या शास्त्रज्ञाला ज्या भेटलं आणि एकांतमध्ये दोघांची चर्चा झाली की त्यांनी बोललं बाबा हे आस्तावेळेस सर्व झालेलं आहे. तर तेव्हा त्याने शास्त्रज्ञांना सांगितलं, दोघांची चर्चा झाली की जिवंत ज्ञानेश्वर महाराज मध्ये जिवंत आहेत किंवा नाही. शास्त्रज्ञाला मामासाहेब दांडेकरांना असं प्रश्न केलं की सुरुवातीला तुमचं जे यंत्र आहे काय काय ते शोध लावण्याचे तुमची मशिनरी आहेत ते आणा, आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या 5 ते 6 फुटावरून त्या लोकांना पहिले त्याचं टेस्ट करायला सुरुवात केली. म्हणून म्हणजे कोणची जर वस्तूमध्ये काही जिवंत असेल तरच या ठिकाणी हालचाल होते. म्हणून 6 फुटाच्या आत असणार ज्या ठिकाणी वस्तूचं जेव्हा असणार ज्या ठिकाणी हालचाल होऊ लागलं, ते काटा दाखवू लागलं, मध्ये फिरलेला काटा, काही जिवंत जर मध्ये असेल तरच काटा दाखवतोय म्हणलं ते मसनीचं. तेव्हा त्या अंधश्रद्धा निर्मूलनचे लोक म्हणले नाही पहिले आम्हाला समाधीचं दगड काढा, म्हणलं पहिले मध्येच जायचं आहे. तेव्हा मामासाहेब दांडेकरांना सांगितलं की या शास्त्रज्ञानं असं म्हटलेलं आहे की सुरुवातीला जर तुम्हाला हे जिवंत वस्तू आहे म्हणून काही दाखवलं नसेल तर असणारं जे बिलकुल मध्ये दगड काढून जावा माझी परवानगी आहे, पण एवढं या शास्त्रज्ञाचं आहे का म्हणून सांगितलेलं आहे. आले देवाजीच्या मनात ते कोणाचे तारे मग अहंता राहिली कोटी देवाच्या मनात काय होईना म्हणलं, बुद्धी देणारा सर्वाला तेच आहे म्हणलं. मग शेवटी असे असणार ज्या ठिकाणी देवाला प्रश्न पडलं, मी जर हे समाधी जर उघडून जर बघलं तर मग देवपणाला कोणीच किंमत देणार नाही म्हणलं. देव नाही म्हणूनच सर्वजण चालणार म्हणलं. देवाला ज्या वेळेस संकष्ट पडलं भक्तावर, माझ्या देव आहे म्हणून भक्ताला किंमत आहे, भक्त आहे म्हणून देवाला किंमत आहे म्हणून. मलाच किंमत मीच नाही तर माझ्या भक्ताला कोण किंमत देणार. म्हणून देवानं ते काय करायचं जे सर्व यंत्रामध्ये वक्य दाखवून टाकलं आणि ते लोक माघारी गेले, आणि तेच लोक पुन्हा आहे ते महिन्याला 15 दिवसाला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन यायला येऊ लागले. म्हणून त्या ठिकाणी आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धाचा सिद्ध भेट मिळा,
80 सुख 16 स्वर्गी नाही, असं सुख या स्वर्गामध्ये सुद्धा नाही. विमानाची दाटी पुष्पाच्या वर्षावर करिता विमानाची दाटी पुष्पाच्या वर्षावर करिता ती देव स्वर्गावनी नामावनी देवा चला त्या आठ्या विश्रांती घ्यावा या कल्पावर. म्हणून त्या ठिकाणी आजच्या ह्या त्रयोदशीला पांडुरंगानं पंढरपूर सोडून ज्ञानेश्वर महाराजांसाठी दर्शन घेण्यासाठी ज्या ठिकाणी आळंदीला येतात. देव इंद्रायणी थांबला. ज्या ठिकाणी ठरलेले आहेत म्हणलं रामदास परमान देव इंद्रायणी थांबला. पंढरीचा पांडुरंग असणार ज्या ठिकाणी दरवर्षी असणार ज्या ठिकाणी कंपल्सरी येतो म्हणून पंढरपूरच्या यात्रेला जेवढं महत्व आहे तेवढं आज आळंदीला असणार जेवढे लोकांची गर्दी होते. म्हणून आता या समाधी सोहळ्याविषयी आपण बोललेलो आहोत. लगेच असणार जे ज्ञानेश्वर मौली घेऊन पुढच्या भजनाला सुरुवात करावं लागणार करूत म्हणून. ज्ञानेश्वरे महाबोली तुम्ही आता ऐकू आले भगवान चांगला आहे की म्हणते बस मामा म्हणे देवा चला तयार चला तयार नम म्हणे देवा चला तयार
संस्कृत गीता कळेना कोणाला म्हणूनच ज्ञानेश्वरी ग्रंथ हा लिहिला. गीतेच्या अशा असणार संस्कृत मध्ये होती आणि ते प्राकृत म्हणजे मराठीमध्ये कुणाला कळना गेलं, संस्कृत मध्ये कुणाला कळना गेलं आणि ब्राह्मण लोकांना संस्कृत ज्ञान प्राप्त होतं, सर्वसाधारण लोकांना समजत नव्हतं म्हणून ब्राह्मणाला जास्त किंमत आली. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना ह्या संस्कृत ज्या गीता 700 असे असणारे जे श्लोकाचे असणारे 9032 असे असणारे जे वया प्राकृत मध्ये केले आणि वयाच्या 16व्या वर्षी असणारे जे ज्ञानेश्वरी लिहिले. शेके 1272 टीका केले ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. ज्ञानेश्वर महाराजांना ही ज्ञानेश्वरी कुणाच्या हातातून लिहिली? सच्चिदानंद बाबा स्वर्गवासी झालेले होते. ज्ञानेश्वर जेव्हा असणार त्याचं प्रेत स्मशानभूमीला नेत चाललेले होते तेव्हा असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांना म्हटलं की कोण आहे म्हणलं तर ते म्हणलं महाराजला लोक सांगितले की सच्चिदानंद नाव आहे आणि ते स्वर्गवासी झालेले आहेत. तेव्हा त्या ज्ञानेश्वर महाराजांना त्याला थांबवायला सांगितलं आणि त्याला आशीर्वाद दिलं आणि त्या सच्चिदानंद स्वर्गवासी झालेलं आणि स्मशानभूमीला लिहिलेलं ते ना असणार जे सच्चिदानंद बाबा आदरे लेखक आणि लेखक सच्चिदानंद बाबा आदरे झालाय. तर या सच्चिदानंद बाबाच्या स्वर्गवासी झालेल्या व्यक्तीच्या हातावरून जिवंत करून ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणून ज्ञानेश्वरीला एवढं महत्व आहे. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी ज्ञान होय अज्ञानाशी अतिमूर्ख त्या दगडाशी नामा म्हणे ज्ञानदेवी श्रेष्ठ एक तरी ओवी अनुभव. म्हणून आपण जन्माला आल्यानंतर सकाळी उठल्या ज्ञानेश्वरीचं थोडं होत वया वाचावं, गाताचे असणारे जे अभंग 4-2 वाचावं, आपल्याला ज्ञान प्राप्त होते. म्हणलं ज्ञानियाचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तू मायशी. ज्ञानेश्वर महाराजाला आळंदीमध्ये जेवढं ज्ञान प्राप्त होतंय तेवढं अलीकड कुठेही विद्याला प्राप्त होईल. म्हणून आळंदी ज्ञानाचं माहेरघर आहे. म्हणून आपण या वारकरी संप्रदायाचं आपलं काम असं आहे की आपल्या लेकरांना ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ मध्ये सांगितले हरिपाठच काय करावं, ज्ञानेश्वरीच काय वाचावं. देवाच्या याद्वारे उभाक्षणभरी 3 मुक्ती 4 साधी आल्या. 4 मुक्त्या एका क्षणामध्ये मिळणार आहेत. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाये पवित्राचे होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपिने लामुप चिरंजीव कल्प वैकुंठी नादे मात्र पित्र भ्राता सगोदर अपार चतुर्भुजनार होणे ठेले ज्ञान गुडगमे ज्ञानद्वार आदरे निवर्तीने दिदले माझ्या हाती. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाचे बंधू बी तेच गुरु बी तेच. निवर्तीनाथ बंधू बी होते आणि गुरु बी होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं की ज्यानं माझं ज्ञानेश्वरी वाचल त्याला किती बी अज्ञान दगडासारखं त्याचं डोकं राहिलं. दगड म्हणल्यानंतर अति जड आहे म्हणलं. अति आपल्या व्यवहारातलं म्हणजे पहिले म्हणतात दगड आहे का हो म्हणतात, पण दगडासारखी बी जर बुद्धी राहिली तर ज्ञानेश्वरी जर वाचल्यानंतर त्याला ज्ञान प्राप्त होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगितले. आणि हरिपाठ जर मुखाने जर गावलं त्याचं देह प्राप्त होते आणि तो चिरंजीव वैकुंठामध्ये कल्पपर्यंत नाचतो. म्हण एक कल्पाला किती वर्ष होतात की म्हणून. आणि त्याच्या मात्र पित्र भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर उठले. त्याच्या आई आणि वडील त्याचे कुळासहित सर्वाला कल्पांतपर्यंत चिरंजीव पद आहे. म्हण चिरंजीव म्हणजे मरणच नाही. जो मज भय अनन्य शरण त्याशी निवारी मी जन्म मरण शरणागता शरण मीचू एक. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत जिवंत राहणारा एवढा हरिपाठ. लोक म्हणतात हरिपाठ केल्यानं काय हो, पण हरिपाठ करण्यामध्ये एवढं पुण्य आहे. आपण आपलं कुळ आपली आई आपले वडील आपले वंशज एक कल्पपर्यंत असणारे जे चिरंजीव राहतात. म्हणूनच असणारे ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचावं, हरिपाठ असे असणारे जे दररोज नेमाने करावं, काकडा करावं. ठाईच देवानं सांगितले तुला जसं जमल तसं कर म्हणले. एका ठिकाणी सांग न लगती साया जावे नंतर सुखी येतो गला नारायण ठाईच बसून कराय की चिता आवडी आनंद आळवावा रामकृष्णारी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व कावळ. तीर्थयात्रा तर करावंच, पण यात्रेला करायला वेळ मिळत नसेल, कोणी वर्ध होऊन हातपाय चालत नसतील, कोणी आंधळे असतील, कोणी अपंग हामासारखे असतील, तीर्थयात्रा करणार गेल्याने एका ठिकाणी बसून करा म्हणले. ठाईच बसून कराय की चिता आवडी आनंद आळवावा. देव आपला पण भेटते म्हणलं. देव भक्तीचा भुकेला आहे. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. दासी पुत्र विदुराच्या कन्या बक्षी.
सोनारा नरारी सोनारा घडू फुंकू लागे, चोखा मेळ्या संगे ढोरे वळी, सज्जन कसे आहे विकू लागे मास, सावत्या माळ्यास खुरपू लागे, ज्ञानेच्या अंगे भीती भिंत ओढी, आणि नामदेवाच्या जनी संगे जेवू लागलेला आहे. देवाजवळ उंच नाही, नीच नाही, लहान नाही, मोठं नाही, विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात तरी. तर असा पांडुरंग दैवत आपल्या जगामध्ये कोण्याही देवापाशी जावा, पांडुरंगाला डोक्यावर असणार जे पायावर डोकं ठेवून दर्शन आहे, आणि जगातले तीर्थयात्रा कुठे बी करा त्याला दर्शन डोकं ठेवून नाही. आणि पांडुरंगा एवढं दैवत भोळं दैवत कुठंच नाही. तिरुपतीला जावा, तिरुपतीचा हात पसरून आहे, त्यालाच काय तर द्यावं लागणार आहे. पण आपला देव फक्त असे असणार, भक्ताला काय म्हणतो, मागण्याची असं पाहे मुखाकडे, चिंतले रोकडे मनोरथ. देवानं भक्त पाय पडा गेले, मला काय मागते का नाही ते मागे पुढे बघते म्हणलं. न सांगता करी सर्व काम. देवाला हे आमचा विठोबा असा आहे की मला देवा हे काम कर म्हणायची गरजच नाही म्हणून. न सांगता करी सर्व काम. म्हणून विठोबा असा भोळा विठोबा आहे. म्हणून एक आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. म्हणून आपल्या एक विठोबाला आपल्या असं केल्या तर आपल्याला दुसऱ्या कोणत्या देवतांची गरज नाही म्हणलं. कारण हे देव गरिबाचा देव आहे आणि श्रीमंताचा असणारा जे देव नाही म्हणलं तर कसल्या विदुराच्या घरी कन्या जाऊन खाल्लेला आहे आणि प्रत्येकाचे काम केलेलं आहे. जातीचं देवाजवळ बंधनच नाही. म्हणून ह्या ठिकाणी जसं मला देवानं बुद्धी दिलेलं आहे त्याप्रमाणे असणाऱ्या ज्या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलो, चिंतन केलो. आणि आता ह्या ठिकाणी आपण कीर्तन आपण या ठिकाणी असणारं जे पूर्णविराम देणार आहोत. कारण मी बसून किती वेळ करतो पण उभारणाऱ्याचे अवघड आहे म्हणून. म्हणून भजनी मंडळाला सुद्धा एवढं असे असणारं ज्या ठिकाणी महत्व आहे की भजनी मंडळा एवढं पुण्य कुणामध्येच नाही. जर भजनी मंडळ नसेल कीर्तनच होईना म्हणून. काही ठिकाणी कीर्तनामध्ये आपण ऐकले प्रत्येकानं वाद्यवाला पैसे घेतो, गायनवाला पैसे घेतो, पण भजनी मंडळ फुकट सेवा आहे म्हणून. आणि आपले विठोबाचे जेवढे भक्त आहेत तेवढे गरीबच आहेत. कारण देवाचं त्याला तसं गरीब राहण्याचं वरदान दिलेलं आहे. म्हणून का बरं दिलेलं आहे म्हणजे की थोडक्यात सांगतो, आता संपवणार आहोत की कुठे बघा 80% विठोबाचे भक्त गरीबच आहेत, श्रीमंत नाहीत. नामदेव महाराजांना जेव्हा झोपडी होती म्हणलं नामदेवाची, पावसाळ्याच्या दिवसामध्ये वारं सुटलं आणि झोपडी उडून चालली. 2-3 वाजता पांडुरंगानं या सुखाकारणे देव वेडावाला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, नामदेवापाशी पळत आलं आणि ते झोपडीवर गळाली होती, वरच्यावर अति शेकारून निघून गेलं. तेव्हा त्या रुक्मिणीनं म्हणलं, काय पांडुरंगा रात्र वेळ काळ काही कळते की नाही म्हणलं. आमची बायका म्हणतात म्हणलं कोण्या रात्री जर आल्या तर. तसं रुक्मिणीनं म्हणलं की काय म्हणलं रात्री किती कुठं बी जायचं करायचं, काय करू म्हणलं. वरून पाणी येवलेलं वारा आहे, जर नामदेवाची लेकरं बाळामध्ये झोपलेली आहेत, ते जर झोपडी दुरुस्ती करून आला, ते जर झोपडी जर गळाली तर माझ्या नावानं नामदेवाची बायको बोंब मारते आहे, त्याच्यासाठी गेलो. त्या रुक्मिणी म्हणली देवा तू जरा येडा आहेस का म्हणली. का बरं म्हणलं, तू जगाचा जगतवंदी आहेस, जगाचा निर्मिती करणार आहेस. मी बोलिल्या वेदू बोले, मी चालिले सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू हले सर्व जगाते, पर्वती पैसा करा नावे, समुद्री रेखाना वळणावी, जाण आज्ञा माझी तुझ्याशिवाय जगामधलं काडी हलू शकणार नाही, सूर्य उगवणार नाही, चंद्र उगवणार नाही, वारं वाहणार नाही, पृथ्वीची निर्मिती केलास, आकाशाला कुठंच खांब नाही ते निर्मिती केलास, आणि एक नामदेवाला एक 4 मजली घर बांधून द्या ना, काय येडायस का म्हणलं. कशाला शेकारात बसव म्हणलं, त्याची दुरुस्ती करून आलो म्हणून सांगला, जरा डोकं कमी आहे का म्हणलं. बायको म्हणली. तेव्हा त्या पांडुरंगानं म्हणलं, अरे रुक्मिणी येडी आहेस का म्हणलं, माझ्या भक्ताला जर जास्त सोयी सुखामध्ये ठेवल्या माझं भजनच करायला, फक्त त्याला मरून द्यायला म्हणलं. म्हणून कुठे बी बघा देवाचे भक्त तंदुरुस्त आहेत, सुखी आहेत, पण गरीबच आहेत. कारण ते देवाचं वरदान आहे. म्हणून देवानं विठोबाच्या भक्ताचं वरदान असं आहे की जास्त जर सुख समाधान पैसा घर बंगला जर दिलं तर त्या सुखामध्ये माझं ध्यान करणं म्हणून. आणि देवाने असे असणार जे विठोबाचे भक्त कुठे बी गरीब आहेत, पण देवानं सांगितलेलं आहे की अशाला आम्ही कधीच मरून देणार नाही म्हणून. या ठिकाणी कीर्तनला पूर्ण विपर देणार आहोत. बोली ले ले कर एक तुकाराम तुकाराम भजन घेऊन आपण घेऊ. तुकाराम तुकाराम तुकाराम